समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. अंकलखोप तालुका पोलीस येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळी स्मारकाला यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती सांगलीचे अध्यक्ष प्रदीप कदम यांनी भेट देऊन पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी स्मारकाचे उर्वरित बांधकाम व सुशोभीकरणासाठी शासन स्तरावर योग्य ते सहकार्य करू, तसेच हा प्रश्न उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे स्वतः चर्चा करून लवकरच मार्गी लावू असे आश्वासन दिले. तसेच प्रदीप कदम यांनी स्मारक परिसराची पाहणी करून उर्वरित कामांची माहिती घेतली. यावेळी तुषार सूर्यवंशी, महेश हजारे, संजय शिंदे, अर्जुन भंडगे, अनिल पाटील, विजय परबत, सागर मासाळ, अभिजित सावंत, अभिजित कोलगे उपस्थित होते. यावेळी महेश हजारे यांनी बाबासाहेबांची विचारधारा ही समाजाला प्रगतीची दिशा देणारी असल्याचे मत व्यक्त केले. सूत्रसंचालन तुषार सूर्यवंशी यांनी केले, तर आभार संजय शिंदे यांनी मानले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दिवशी या इथल्या भूमिपुत्रांनी मुंबईला जाऊन तिथल्या दीक्षाभूमीतून बाबासाहेबांच्या अस्थी या ठिकाणी या अंकलखोप गावामध्ये आणल्या आणि त्यांचं स्मारक या गावामध्ये त्यांनी उभा केलेलं आहे. खऱ्या अर्थाला एक अभिमान वाटावा की इथल्या महापुरुषांनी अशा पद्धतीनं त्यावेळी हे धाडस केलं आणि बाबासाहेबांचा या ठिकाणी आपल्याला नेहमीच आशीर्वाद आणि त्यांचं वास्तव्य या भागामध्ये आहे असं म्हणायला काही वावगं नाही. तर या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी आलो, बाबासाहेबांना आपण वंदन केलं, त्यांच्या स्मृतींना वंदन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला आणि त्यांच्या विचारानं यापुढच्या काळात आपण संविधानाला आणि त्यांच्या विचाराला पुढे ठेवून त्यांचं मार्गदर्शन त्यांची प्रेरणा घेऊन आपल्या भागामध्ये आपण सर्व समाज बांधव या ठिकाणी काम करू आणि या स्मारकासाठी जे काही आपल्याला करता येईल, काही स्वकष्टातून, काही शासन स्तरावरून, पण या ठिकाणी चांगलं सुशोभित असं या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होतील यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू, पाठपुरावा करू आणि पुढच्या वर्षी 6 डिसेंबरला या ठिकाणी फार चांगला कार्यक्रम आपण आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने करू, एवढंच मी या निमित्तानं सांगतो. आणि 14 एप्रिलचा कार्यक्रम आपण या ठिकाणी चांगला नेटाने करू. त्याचबरोबर आपण सर्वजण समाज बांधव या ठिकाणी खांद्याला खांदा लावून या ठिकाणी चांगलं काम करू. बाबासाहेबांचं वास्तव्य या ठिकाणी आहे, त्यांची प्रेरणा आपल्याला नेहमीच मिळत राहील. आपण सर्वजण या ठिकाणी आला आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आपण सुरू केला. पहिल्यांदाच आज मला वाटतं या ठिकाणी तुम्ही या मंदिरामध्ये हा कार्यक्रम घेतला आहे. तुम्हाला सर्वांचं खरोखर कौतुक करेल तेवढं थोडंच आहे. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा इथं त्यांच्या विचारानं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी या ठिकाणी सुरू राहतील. त्यासाठी जे काही आपण सांगाल ते आपण करूया आणि एक चांगली अभ्यासिका इथल्या नवीन विद्यार्थ्यांना त्यांच्यातून प्रेरणा मिळावी यासाठी आपण प्रयत्न करू. आणि बाबासाहेबांना पुन्हा एकदा मी नमन करतो, वंदन करतो. जय हिंद, जय भीम. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.